नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण आलू पायस तयार करूया. दक्षिण कन्नड, कर्नाटक या जिल्ह्यामध्ये मंदिरामध्ये भगवान विष्णू आणि दुर्गा देवी यांना नैवेद्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही एक प्रकारची तांदळाची खीर आहे. आजच्या पदार्थासाठी हे पॉलिश न केलेले सुरई तांदूळ घेतले आहेत. या लाल तांदूळांना कर्नाटकामध्ये श्रींगेरी बेळटिगे केंपक्की असे म्हणतात. हे श्रींगेरी गावातील लोकल तांदूळ आहेत. केंपक्की म्हणजे केंपू म्हणजे लाल, अक्की म्हणजे तांदूळ. हे दोन्ही शब्द एकत्र येऊन केंपक्की असा शब्द तयार झाला आहे. बेळटिगे म्हणजे सुरई तांदूळ. शृंगेरी गावातील लाल रंगाचे सुरई तांदूळ असे नाव आहे. हे लाल तांदूळ चवीला गोडसर असतात आणि हे तांदूळ लवकर शिजतात. तुम्ही हा पदार्थ तयार करताना साधे तांदूळ म्हणजे जे तांदूळ लवकर आणि अगदी मऊसर शिजतात असे तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ अर्धी वाटी घेतले आहेत. हे तांदूळ आपण 2 वेळा स्वच्छ धुवूया. धुवून घेतलेले तांदूळ या पातेल्यामध्ये घातले आहेत. या पातेल्यामध्ये मी आज खीर तयार करणार आहे. यामध्ये अर्धा लिटर दूध घातले आहे. आज आपण ही तांदळाची खीर दुधातच शिजवायची आहे. यामुळे याला नाव आलू पायस म्हणजे दुधाची खीर असे नाव आहे. आपण लागेल तसे दूध या खिरीमध्ये घालत जायचे आहे. ही खीर एकसारखी ढवळत राहायची आहे. यामुळे ही बुडाला करपणार नाही. आपण या पातेल्यामध्ये एकदम दूध घालायचे नाहीये. लागेल तसे थोडे थोडे असे करत दूध घालायचे आहे. हे बघा, आता हे तांदूळ चांगले शिजले आहेत. पाऊण वाटी साखर घातली आहे. साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. यामधील दूध सुद्धा चांगले आटले आहे. आता साखर घातल्यामुळे ही खीर थोडीशी पातळ होईल. अर्धी वाटी काजूचे तुकडे घालूया. यामध्ये तुम्ही बेदाणे सुद्धा घालू शकता. 2 मोठे चमचे गाईचे तूप घालते. गॅसवर मंद आचेवर आपण ही खीर शिजवूया. तुम्हाला माझ्या सहज सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ही खीर पातळ न करता दाटसर अशी करायची आहे. ही खीर चवीला खूपच छान होते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि जेव्हा तयार कराल त्यावेळी मला नक्की अभिप्राय सांगा. या खिरीसाठी साधारण मला 1 लिटर दूध लागले आहे. यामधील दुधाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. यामुळे आवश्यकतेप्रमाणे दूध यामध्ये तुम्ही घालायचे आहे. 1 चमचाभर वेलची पावडर घालते. पुन्हा ही खीर चांगली ढवळते. आता या खिरीला चांगली उकळी येत आहे. आणखी 2 मिनिटांनी मी गॅस बंद करते. आता ही स्वादिष्ट खीर तयार आहे. ही खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली का हे नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.